ब्रेक के बाद पुनः सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नांदेड़ जिले के वाजेगांव ग्राम पंचायत में हुए कथित भ्रष्टाचार और घटिया निर्माण कार्यों को उजागर करने वाले पत्रकार लतीफ खान पठान को जान से मारने की धमकी मिलने का मामला सामने आया है। मंगलवार रात करीब 12:15 बजे पठान जब देगलूर नाका से वाजेगांव लौट रहे थे तब पुराने पुल के पास उनके रास्ते को रोका गया। पठान ने आरोप लगाया कि सरपंच के भतीजे शेख दिशांत उर्फ ठाकरे पी शेख जावेद और 2 अज्ञात व्यक्ति उनकी गाड़ी के सामने मोटरसाइकिल लड़ाकर उन्हें धमकाते हुए कहा कि भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत करने पर उनका जीवन खतरे में है। पठान ने बताया कि वे 30 दिसंबर 2024 से वाजेगांव ग्राम पंचायत में भ्रष्टाचार के खिलाफ शिकायतें कर रहे हैं। इस घटना के बाद पठान नांदेड़ ग्रामीण पुलिस स्टेशन पहुंचे और शिकायत दर्ज कराई। जिले के पत्रकारों में इस घटना को लेकर भारी रोष है और पत्रकार संरक्षण कानून के तहत आरोपियों पर तुरंत कार्रवाई की मांग उठ रही है। पठान ने कहा कि सत्य लिखने के कारण इस तरह की धमकियां केवल उनके खिलाफ नहीं बल्कि पूरी पत्रकारिता और लोकतंत्र पर हमला है। पुलिस ने एफआईआर दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है और मामले की जांच जारी है। नमस्कार, मी लतीफ पठाण, मी पण पत्रकार आहे, वाजेगावचा राहणार आहे। रात्री मी वाजेगावच्या सरपंचा विरोधामध्ये 24% कंप्लेंट देत आहे भ्रष्टाचारच्या। अशा बरेच काही कंप्लेंट आहेत, त्यांनी रोडची भ्रष्टाचारी केली। 24 पासून ते मी 26 कंप्लेंट देत आहेत। त्याचा एक शेख जावेद पिता असा एक दिशा त्यांनी रात्री 12:15च्या सुमारास मी देगलूर नाका ते वाजेगावला येत होतो तेव्हा त्यांना मला ब्रिजवरती आडून इसम 2 मुले अनोळखी 2 मुले होते, त्यांच्यासोबत मला वगैरे लावून तुला जीव मारतो तू वारंवार आमच्या सरपंचा विरोधात तक्रार द्यास माझ्या म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली। मी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना सांगितली, अशी चौकशीची पडताळणी करा म्हणून सांगितली। साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। त्यांच्यावरती 3 आरोपी आहेत। शेख याचा एक आरोपी आहे, त्याच्यामध्ये 2 सरपंचाचा पुतण्या वाजेगावचा जमील आमिर हमजा याचा पुतण्या आहे तो दिशांत, आणि त्याचा अजून एक पुतण्या आहे। त्यांना सतत मला 2 वर्षापासून त्रास देत आहेत। मला सरपंचाने भ्रष्टाचार केला आहे वाजेगावमध्ये। हे भ्रष्टाचार आहे। मी 2024 पासून त्यांच्यावर वारंवार तक्रार करत आहे की वारंवार त्याच्यावर तक्रार करत आहे, तू भ्रष्टाचार वाजेगावात केला। त्यांचा पूर्ण भ्रष्टाचार मी उघडकीस आणल्यामुळे मला वारंवार त्याचे पुतणे आणि त्यांनी जीव मारण्याच्या धमकी देत आहेत। त्यासाठी मी पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल केला। मी अगोदर त्यांच्यावरती पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिसला आणि एसपी ऑफिस साहेबांकडे यांच्याकडे वारंवार निवेदन दिलं, तर माझ्या निवेदनाची काहीच चौकशी झाली नाही। तरी पण आज मला त्यांच्यावर जीव मारण्याची पूर्णपणे प्रयत्न रद्द केला होता। मी कसं तरी माझ्या घराकडे जीवाचं माझा निघून गेलो। तर आज मी ग्रामीणला येऊन कंप्लेंट दिली, तरी माननीय चिंचोळे साहेबांनी त्यांची माझी तक्रार लगेच घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि साहेबांनी असं सांगितलं की तुम्हाला पूर्णपणे तुमचं साहित्य केलं जाईल असं मला सांगितलं। सरपंचाचं नाव जमील आमिर हमजा वाजेगावचा हा सरपंच आहे। तो 15 वर्षापासून सतत वाजेगावचा कारभार सांभाळत आहे आणि आता 6 महिने झाले त्याला 2 महिन्यापासून जे प्रशासक जे होतं ते गवर्नमेंटचा प्रशासक सरपंच म्हणून यांना प्रशासक दिलं। त्याचा पुतण्यामध्ये 15 साल तो हमने पहले राज करे और हर 5-6 महीने हमको मिले। ये 6 महीने में मैं तुझे जान से मार दूंगा। मुझे सरपंच ने ऐसा बोला कि तुझे जान से मार दे मेरे भाई ने, तब तक तुझे जान से मारेंगे, तब तक तुझे छोड़ेंगे, असे मला वारंवार धमक्या येत आहेत। माझा जर जीवाचं काही बरं वाईट झालं त्याचे 2 पुतणे आणि सरपंच हे जिम्मेदार राहतील। मला पोलीस प्रशासनाने पूर्णपणे प्रोटेक्शन देऊन माझी दखल घ्यावी। मागणी काय एसपी ऑफिस समोर उपोषणाला बसून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करायला सांगेल। महाराष्ट्र के नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की खास रिपोर्ट। फिलहाल इस मामले में पुलिस ने शिकायत दर्ज कर जांच शुरू कर दी है। वहीं पत्रकार संगठनों ने आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि पुलिस इस मामले में कितनी जल्दी कार्रवाई करती है और पत्रकारों की सुरक्षा को लेकर क्या कदम उठाए जाते हैं। इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।